हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आता या व्हिडिओमध्ये जे पाहायचं आहे ते म्हणजे आपण आता पाठीमागं अपवर्तन म्हणजे काय, काचेच्या चिपेतून कसं होतं, अपवर्तनांकाचं सूत्र कसं काढायचं याची माहिती घेतली. आपणाला आता ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तारे का लुकलुकतात. तर तारे आणि ग्रह आपल्याला माहिती आहे ते तारे जे आहेत ते का लुकलुकतात. तर त्याच्यासाठी काही थोडे आठवा. तुम्हाला एक पहिला प्रश्न दिला आहे, उन्हात रस्त्याच्या किंवा वाळवंटात पाणी साचलेल्या आभास मृगज तुम्हाला झाल्या आहे का. तर आपणाला काही वेळेला आभास मृगज जे असतं ते मृगज आपणाला दिसतं. आता मृगज म्हणजे काय असतं ते बघा. अगोदर प्रकाशाच्या बदलत्या अपवर्तनांकामुळं उन्हाळ्यात दूरवरील वस्तूकडं येणारे प्रकाश किरण वस्तूच्या जमिनीवर असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात. याला आपण मृगज म्हणणार आहोत. ते पुढे शिकणारच आहे. दुसरं आहे होळीच्या वेळी होळीच्या ज्वालांच्या पलीकडे काही वस्तू हलताना तुम्ही पाहिल्या आहेत का. असे का घडत असेल. तर बघा, होळीच्या ज्या वेळेला आपण होळी पेटवतो, होळी पेटवल्यानंतर होळीच्या ज्वालाकडे जर आपण लक्ष दिलं तर ज्वालावरील जे हवेचं तापमान आहे त्या तापमान म्हणजे वरची ज्वाला जिथं जाते तिथलं जे तापमान आहे ते सतत बदलत असतं. त्यामुळं हवेची घनतासुद्धा सतत बदलत असते. परिणामी हवेचा अपवर्तनांकात सुद्धा काय होत असतो, बदल असतो. त्यामुळं आपणाला ज्वालांच्या पलीकडील वस्तूकडं आपण जर पाहिलं तर प्रकाश किरणाचे मार्गक्रमणाची दिशा जी आहे ती आपल्याला बदलल्यासारखी दिसते. बघा, आता खालचा मुद्दा दिलेला आहे, स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनांकावर थोडा परिणाम होत असतो. वरील दोन्ही उदाहरणात रस्त्याजवळील किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावरील तसेच ज्वालावरील हवा गरम असल्याने विरल असते व तिचा अपवर्तनांक कमी असतो. आता रस्ता किंवा वाळवंटाचा जर भाग घेतला तर तिथली जी ज्वाला आहे ती गरम असते आणि जिथं गरम आणि विरल असते तिचा अपवर्तनांक कमी असतो. उंचीप्रमाणे विरलता कमी होत जाते व अपवर्तनांक वाढत जातो. पहिल्या उदाहरणात या बदलत्या अपवर्तनांकामुळे अपवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाची दिशासुद्धा काय होत राहते, सतत बदलत राहते. आता आकृती तुम्हाला 6.5 जी ही आकृती आहे, या आकृतीमध्ये जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. बघा, दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे. आता समजा हे जे प्रकाश किरण आहेत, हे प्रकाश किरण समजा इथं हे आहे. आता इथून हे प्रकाश किरण इकडं आलेले असे तुम्हाला दूरवरून आलेल्या वस्तूचे प्रकाश किरण त्या आपल्याला दिसताना कसे दिसतात, त्या वस्तूच्या कुठून आलेले आहेत, हे जमिनीतून आलेल्यासारखे दिसतात. म्हणजे जमिनीमध्ये तशीच प्रतिमा उलटी आहे, प्रतिमेकडून आल्यासारखे बसतात. यालाच म्हणायचं आहे मृगज. म्हणजे मृगज म्हणजे काय. बघा, दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीवर असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे बसतात. याला म्हणायचं आहे मृगज. बघा, दुसऱ्या उदाहरणात बदलत्या अपवर्तनांकामुळे आपण होळीच्याच एक उदाहरण घेतलं होतं. दुसऱ्या उदाहरणामध्ये बदलता अपवर्तनांक बदलला, कारण अपवर्तनांक बघा जिथं हवा गरम आहे तिथला अपवर्तनांक ती विरल असते, त्याच्यामुळे त्याचा अपवर्तनांक कमी असतो. अपवर्तनांकामुळे बदलणाऱ्या प्रकाश किरणांच्या दिशेमुळे होळीच्या ज्वाला पलीकडील वस्तूची स्थिती बदलल्याचा म्हणजेच वस्तू हलल्याचा आपल्याला काय होतो, भास होतो. वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनांकावर होणारा एक परिणाम म्हणजे तारेचे लुकलुकणे. आता सगळ्यात महत्त्वाचा परिणाम तो आहे की तारे चं लुकलुकते. तारे का लुकलुकतात याचं कारण आपल्याला शिकायचं. बघा, तारे हे स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतः ते प्रकाश निर्माण करतात. तारे हे स्वयंप्रकाशित असल्याने चमकतात. सूर्यप्रकाश नसल्याने रात्री आपल्याला दिसतात, कारण सूर्यप्रकाश नसल्यामुळं तारे आपल्याला दिसतात. तारे आपल्यापासून म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठापासून खूप जास्त उंचावर आहेत. ते प्रकाशाचे बिंदुरूप स्रोत असल्याचे जाणवते. खूप महत्त्वाचं. आता बिंदुरूप म्हणजे काय मी एक सांगतो. समजा हा प्रकाश स्रोत आहे. आता या प्रकाश स्रोतापासून जर आपण जर ह्याला ब्लॅक कागद लावला एखाद्या बल्बला आणि एकच छिद्र ठेवलं तर एका छिद्रातून एकच प्रकाश किरण बाहेर पडेल. त्याला म्हणायचं बिंदू रूप स्रोत असल्यास. म्हणजे तारा जो आहे लांब असल्यामुळे बिंदुरूप स्रोत आहे. पुढचा आहे
वातावरणातील हवेचा अपवर्तनांक जमिनीकडे येताना वाढत जातो. आता वातावरणामधला जो अपवर्तनांक आहे तो ज्यावेळेला जमिनीकडे येतो त्यावेळेला तो वाढत जातो. वातावरणातून तारका प्रकाशाचं अपवर्तन होताना तारका प्रकाश स्तंभिकेकडे झुकल्यामुळं आकृती 6.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचीवर दिसतो. आता बघा, ताऱ्याची आभासी प्रतिमा इथं तुम्हाला दाखवलेला आहे. आता तारा खरं वास्तविक पाहता इथं आहे, पण आपण शिकलो कारण अपवर्तनांकाच्या बदलामुळं तारा आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा आपल्याला काय होतो, असा उंचीवर दिसतो. म्हणजे त्याची आभासी स्थिती ही आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी दिसते. बघा, दुसरं आहे ताऱ्याची ही आभासी स्थिती स्थिर नसून, ताऱ्याची ही जी आभासी स्थिती आहे ती स्थिर नसून किंचितशी बदलत राहते. म्हणजे ते नेहमी बदलत राहते. याचे कारण म्हणजे हवेची सतत होणारी हालचाल. याचं नेमकं कारण काय आहे? हवेमध्ये सतत होणारी जी हालचाल आहे. कारण एका ठिकाणावरची हवा लगेच दुसऱ्या ठिकाणी जाते, दुसरी हवा तिथे, म्हणजे ही जी क्रिया आहे त्याच्यामुळे होते. तसेच घनता व तापमानातील बदलामुळे वातावरण स्थिर राहतं. त्याच्यामुळे काय होतं, घनता आणि तापमान बदलतं, त्याच्यामुळे वातावरण स्थिर राहतं. त्यामुळे एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलतो. अशा प्रकारे अपवर्तनांकात होणाऱ्या बदलामुळे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते. त्यामुळे ते तारे आपल्याला काय दिसतात, लुकलुकताना दिसतात. मग तुम्हाला ह्याच्यावर बाळांनो परीक्षेला प्रश्न सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण लिहा, असा परीक्षेला प्रश्न विचारतील की तारे का लुकलुकतात. बघा, ग्रह आपणाला लुकलुकताना दिसत नाहीत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तारे जसे लुकलुकतात तसे आपल्याला ग्रह लुकलुकताना दिसतात का? नाही. तर मग त्याचं कारण काय आहे बघा. कारण आपल्यापासून ताऱ्याच्या तुलनेने ग्रह जवळ आहेत. म्हणजे ग्रह जे आहेत ते आपल्यापासून जवळ आहेत. त्यामुळे ते एका बिंदू स्रोत नसून, म्हणजे जसे तारे एक बिंदू स्रोत होता, ग्रह बिंदू स्रोत नसून बिंदू स्रोतांचा समूह आहे. म्हणजे ह्याच्यातून निघालेला एक, याच्यातून निघालेला एक, याच्यातून निघालेला एक, असं त्या अनेक बिंदू स्रोताचं स्रोत आहेत. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळं, वातावरणातले जे बदलती स्थिती आहे स्थितीमुळे यातील काही बिंदू अधिक तेजस्वी होतात. यापैकी समजा हा एक बिंदू घेतला, हा बिंदू अधिक तेजस्वी होतो, त्यावेळेला हा बिंदू कमी तेजस्वी होतो व त्याचे स्थानही, याचं जे स्थान आहे ते याचं स्थानसुद्धा काय होतं, बदललं जातं. बघा, पण त्याची एकूण सरासरी, त्याची जर सगळ्या आपण ग्रहाची जरी सरासरी काढली तर त्याची प्रखरता स्थिर राहते, तसेच त्याचे सरासरी स्थानही स्थिर राहते. म्हणून हे जे ग्रह आहेत हे ग्रह लुकलुकत नाहीत. हां, हे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सूर्योदय होणे म्हणजे काय. आता सूर्योदय होतो त्यावेळेला काय होतं बघा. सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचे क्षितिज वर येणे असे आपण म्हणतो. क्षितिज म्हणजे काय, ज्या ठिकाणी आभाळ टेकलेल्यासारखं दिसतं त्या पद्धतीने. आता आकृती तुम्हाला 6 पॉईंट जे आहे बघा, आकृती तुम्हाला 6.7 मध्ये त्यांनी असे एक दाखवलेलं आहे. या आकृतीमध्ये सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना, आता सूर्य हे समजा क्षितिज आहे तुमचं, ही पृथ्वी आहे. ह्या क्षितिजाच्या खाली हा ज्या वेळेला सूर्य असताना, क्षितिजाच्या थोडा खाली असताना त्याच्यापासून येणाऱ्या प्रकाशाचे पृथ्वीच्या वायू, मग ह्याच्यापासून येणारे हे जे प्रकाशाचं पृथ्वीच्या वायुमंडलमध्ये येत असताना, प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडलात येताना अपवर्तन होते. अपवर्तन म्हणजे आपण शिकलेलो आहे, आपली दिशा जी आहे ती काय केली जाते, इथं बदलली जाते. प्रकाश वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो. मग प्रकाश जो आहे तो सरळ असा न येता कसा येतो, असा वक्र मार्गाने येतो. यामुळं आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो. आणि ह्याच्यामुळं जो सूर्य आपल्याला क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसू लागतो. तसेच सूर्याच्या वेळोवेळी घडते व आपल्याला सूर्य क्षितिजाखाली गेल्यावरही काही काळ दिसत राहतो. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे खूप महत्त्वाचा, प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय. आता प्रकाशाचं अपस्करण कसं होतं बघा, कंपासमधील प्लॅस्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून हळूहळू तिरकी करून पहा.
तुम्हाला प्रकाश वेगवेगळ्या रंगात विभक्तीकरण झाल्याचे दिसून येते. प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या रंगाचा क्रम आपल्याला माहीत आहे. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असा असतो. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे. रिकाम्या जागेला प्रश्न विचारतील. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे तुम्हाला माहीत आहे. तरंगलांबी हा प्रारणाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील असतात त्याचे आपल्या डोळ्यांना कोणता प्रकाश दिसू शकतो? प्रकाशाची तरंगलांबी किती असते? कोणत्या तरंगलांबीचा? तर ज्याची तरंगलांबी 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान असते. या दरम्यान वेगवेगळ्या तरंगलांबीचे प्रारणं आपल्याला वर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात. यामध्ये तांबड्या किरणाची तरंगलांबी सगळ्यात अधिक असते. म्हणजे तांबड्या किरणाची तरंगलांबी किती आहे? 700 नॅनोमीटर. तर जांभळा जो किरण आहे त्याची तरंगलांबी सगळ्यात कमी म्हणजे किती आहे? 400 नॅनोमीटरच्या जवळ असते. मग 1 नॅनोमीटर म्हणजे किती? 10⁻⁹ मीटर. बघा, निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेचा प्रकाश लहरीचा वेग सारखाच असतो. आता निर्वात पोकळीमध्येचा जर आपण विचार केला तर या निर्वात पोकळीमध्ये सर्व वारंवारतेच्या प्रकाश लहरीचा वेग जो आहे तो सारखाच असतो. परंतु पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरीचा वेग सारखाच असत नाही. पण जर पदार्थ माध्यम घेतलं तर त्या पदार्थ माध्यमामध्ये या प्रकाश लहरीचा वेग एकसारखा असत नाही. यामुळं माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. हा खूप महत्त्वाचा. मग माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो. जरी पांढरा प्रकाश काचेच्या एका माध्यमावर अपाती असलेली तरीसुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तनांक कोणाचे माप निरनिराळे असते. म्हणजे जर समजा एकच पांढरा किरण जर टाकला पण त्याच्यापासून जे 7 रंग बाहेर पडतात त्या प्रत्येक रंगाचा अपवर्तित कोणाचं माप हे वेगवेगळं असतं. म्हणूनच सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाशसुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपातन करतो किंवा शिरतो तेव्हा तो 7 रंगाच्या वर्णपंक्तीच्या स्वरूपात निर्गत होतो किंवा बाहेर पडतो. मग आपल्याला शिकायचं अपस्करण म्हणजे नेमकं काय? बघा, पदार्थ माध्यमात प्रकाश किरण आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. आता खाली दिलेलं बघा, सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेचं लोलक म्हणजे इथं दाखवलेलं आहे. काय आहे काचेचं लोलक? म्हणजे प्रिझम. या प्रिझमचा वापर केला. त्यानं हा जो आहे हा सूर्यप्रकाशाचा किरण या प्रिझममध्ये लोलकामध्ये पाठवला. तेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर अपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोणातून वाहतात. त्यावेळेला त्यानं वास्तविक पाहता हा किरण असा जायला पाहिजे होता पण गेला का? आपण शिकलो अपवर्तनांकामुळं तो अशा पद्धतीनं ह्या 7 रंगात त्याचं विभाजन झालं. आता रेड, व्हायलेट हे रंग आहेत. बघा, या 7 रंगापैकी लाल रंग सर्वात कमी वळतो. रेड हा जो वरचा आहे तो सर्वात असा कमी वळाला. म्हणजे याचं विचलन कमी प्रमाणात झालं. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात सर्वात कमी विचलन कोणत्या रंगाचं झालं? लाल. तर सर्वात जास्त विचलन बघा हा जो शेवटचा आहे हा कोणता आहे तुमचा? जांभळा रंग. तर या जांभळ्या रंगाचं सर्वात जास्त असं विचलन झालं. पडता वेगवेगळ्या मार्गाने पडत असताना दाखवल्याप्रमाणे आपल्याला 7 रंगाची जी आहे ती वर्णपंक्ती, याला म्हणायचं प्रकाशाचं अपस्करण. परीक्षेला प्रश्न विचारतील प्रकाशाचं अपस्करण म्हणजे नेमकं काय?